क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अभोणा महाराष्ट्र क्रांती न्यूज इम्पॅक्ट कलाशीतील मटका जुगार अड्ड्यावर अखेर पोलिसांची धडक कारवाई। महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या स्टिंग नंतर पोलिसांचे पथक सक्रिय। नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र क्रांती न्यूजने उघड केलेल्या कनाशी गावातील अवैध मटका जुगार अड्ड्यावर अखेर पोलिसांनी कारवाई केली असून महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या स्टिंग ऑपरेशनचा थेट परिणाम म्हणून ही कारवाई करण्यात आल्याने महाराष्ट्र क्रांती न्यूज इम्पॅक्ट असा मोठा प्रतिसाद उमटलाय। दिनांक 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र क्रांती न्यूजने कनाशी गावातील मटका जुगार अड्ड्याचा पर्दाफाश करत व्हिडिओ बातमी प्रसारित केली होती। त्याच बातमीची गंभीर दखल घेत अभोणा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी 4 ते 5 वाजेच्या सुमारास धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत घटनास्थळी मटका जुगार खेळवीत असलेल्या अंबादास पुनाजी गांगुर्डे राहणार गोडाखाल तालुका कळवण जिल्हा नाशिक यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून कल्याण असे नाव असलेले एक पिवळ्या रंगाचे मटका पुस्तक, त्यावरील अंक आकडे तसेच रुपये 3040 इतकी रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पोलिसांनी गांगुर्डे यांच्या विरुद्ध अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। दरम्यान या कारवाईनंतरही अभोणा पोलीस ठाणे हद्दीत इतर ठिकाणी असा अवैध मटका व जुगाराचे अड्डे सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे। स्थानिकांनी पोलिसांनी अशा सर्व ठिकाणी तातडीने छापे मारून हे अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावेत अशी जोरदार मागणी केली। महाराष्ट्र क्रांती न्यूजने केलेला खुलासा आणि त्यानंतरची पोलिसांची कारवाई हा जनतेच्या आवाजाला मिळालेला न्याय ठरला असून जनतेतून न्यूजच्या भूमिकेचे मोठे कौतुक होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, अभोणा, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।